मेहता साहेब काम झालं जे काढायचं होतं ते काढून टाकलं. त्याचा काय फायदा? अंजलीने फोटो बघितले. कुठलं काम झालं? काय काढून टाकलं? ते मित्राला काम सांगितलं होतं ना, ते 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 काम झालं माझं. हा, ते कस्टम मध्ये माल अडकला होता तर त्याला काढलं ना हाती भाऊ. कस्टम? अरे हाती भाऊ, तुम्ही बोलला होता ना तुमच्या मित्राचं सामान अडकून पडलंय कस्टम मध्ये. मी फोन केला होता मित्राला तर तो काढून टाकेल, तर तेच काढलं ना. हा ते कस्टम. हो झालं. अंजली, तू फोन मध्ये काय बघतेस? फोटोग्राम. माझ्या बेस्ट फ्रेंडचा हस्बंड सुशील आपल्या फॅमिलीला सोडून दुसऱ्या लोकांसोबत न्यू इयर पार्टी करतोय. नावच सुशील आहे, चांगले गुण नाहीयेत त्याच्यात. म्हणजे तू फोटोग्राम ऍप वर सुशीलचा फोटो बघून रागावत होतीस? अरे तुम्ही लोक एवढा हसताय का? ते काय ना अंजली, आम्ही सगळ्या मित्रांनी ना वर्षाच्या पहिल्या दिवशी असा संकल्प घेतलाय की दिवसातून 3 वेळा असं हसायचं. काय करतोय जेठालाल? जमत नाही तर कशाला करायचं? सॉरी, थोडी जास्त झाली. जास्त झालं. हो बघा तरी, स्वतःच्या फॅमिलीला सोडून दुसऱ्या लोकांसोबत न्यू इयर पार्टीचे फोटो काढून घेतोय. बघा तर तुम्ही लोक. बघून दे. सी एनिवेज, तुम्ही लोक थकून आला असाल, तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. येस, सगळं व्यवस्थित आहे मुलांनो. थँक्यू व्हेरी मच. ओके. टप्पू, गोली, तुम्ही लोकांनी खूप मोठं काम केलंय. कमाल केली तुम्ही लोकांनी, कमाल केली आहे. अरे अंजली आंटीने ते फोटो बघितले असते ना तर काय माहिती माझं काय झालं असतं. कोणता फोटो? काय बोलताय तुम्ही? काय कळतच नाहीये. गोगी पुत्र, मी तुला सगळं सांगतो. टप्पू, गोली, तुम्ही लोक जाणून बुजून अंजली आंटीचा फोन तोडायचा प्रयत्न करत होता आणि तुम्हीच अंजली आंटीचा फोन लपवला होता. अरे काय करतोय गोगी? माझी वाट लावणार की काय तू? मी तर फक्त विचारत होतो की अंजली आंटीचा फोन. अरे भाऊ सोनी, याला बाहेर घेऊन जा, नाहीतर हा आपली आज वाट लावून टाक. हा चिटाप्रा. अरे गोगी पुत्र, तुला जे पण विचारायचे ते बाहेर जाऊन विचार. बाहेर जाऊन कोणाला विचारू? अरे काय चाललंय जेठालाल? अरे काय, माझा हात कुठे घेऊन गेलास? तुझा हात माझ्या कपाळावर आला. अरे नाही, मी असा करत होतो आणि घेऊन गेलास तू माझा हात. राहू दे. ओय गोगी पुत्र, मी थोडीच कायमचा इथे राहणार आहे. ओय, मी बाहेर आल्यावर तू मलाच विचार ना. थँक्यू बाबा, थँक्यू. लव्ह यू. हा लव्ह यू बेटा, लव्ह यू. अरे बाय द वे पप्पा, तुम्ही कचोरी आणणार होतात ना? कुठे आहे कचोरी? कचोरीच्या काय गोष्टी चालल्यात? सांग गोली, बोल. ते गोली मला म्हणत होता की त्याला कचोऱ्या खायची खूप इच्छा होते. हो, कचोरी खाण्याचं मन होत होतं, तेच बोलत होतो मी. अच्छा. अरे काय गोली, ही कचोरी कसली डीप फ्राईड असते माहितीये? तेलात तळलेले असे पदार्थ खाता हेल्थ साठी चांगलं नाहीये. खरी गोष्ट आहे. तारक, तुम्ही जे म्हणताय ते योग्यच आहे, पण गोली अजून लहानच आहे ना. त्याला नका अडवू, त्याला खाऊ द्या. तब्येतीची काळजी तर तुम्हाला करायची आहे. हो, आणि तसे मेहता अंकल, मी काय लपून छपून खायची गोष्ट नाही करत आहे.
सरळ सरळ पप्पांनाच विचारतोय. गोली आय थिंक वी शुड लिव्ह. हा चला एक मिनिट. तुम्ही सगळे थांबा, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. काय? सरप्राईज सरप्राईज सांगते अहो. कसलं कसलं सरप्राईज काय? तुमच्यासाठी तर खास सरप्राईज आहे. अच्छा अच्छा. काय काय अंजली? अहो थांबा जरा, आता समोर येईल. प्लीज सगळ्यांना पाणी द्या. हो हो. जस्ट अ सेकंड. हा हॅलो, तुम्ही आलात? हा एक मिनिट, लगेचच येते. जस्ट गिव्ह मी अ स्पेस. मेहता साहेब, काय सरप्राईज आहे आणि कोण आहे बाहेर? आता सरप्राईज आहे तर मला कसं कळणार भिडे? मेहता साहेब, अंजली वहिनींना त्या आपल्या 56 भोगांविषयी समजलं तर नसेल ना? अरे अरे काय बोलतोस पोपटलाल? असं थोडी होऊ शकतं. हो, मी आणि गोली इथेच होतो. आम्ही त्यांना फोन मध्ये बघायचा चान्सच नाही दिला. पण जेव्हा त्यांनी फोन मध्ये पाहिलं तोवर तुम्ही फोटो डिलीट केला होता. मग हे पण होऊ शकतं ना की टप्पू आणि गोलीच्या यायच्या आधीच अंजली वहिनींनी फोटो पाहिला असेल. हा यारो, हे होऊ शकतं. नाही नाही सोडी अय्यर भाऊ, असं नाही होऊ शकत. जर असं झालं असतं ना तर अंजली वहिनीच्या चेहऱ्यावरनं साफ साफ कळलं असतं ना. त्या रागाने लाल लाल झाल्या असत्या. खरी गोष्ट आहे. बिलकुल बिलकुल करेक्ट. असं नॉर्मल थोडी बिहेव करेल ती. असं नाही होऊ शकत. पण असंही असू शकतं की अंजली भाभी यावेळी नाटक करत असतील आणि बाहेरून आल्या आल्या मेहता साहेबांवर रागाने तुटून पडतील. अरे पण ते यावेळी बाहेर गेल्या तरी कशाला? अरे आता मला काय माहित. ओ यारो, या अंजली भाभी आपल्या गोकुळधाम महिला मंडळाला एकत्र करायला तर नाही गेल्या? कदाचित त्यांनी सगळ्यांना बोलवलं असेल आणि सगळ्यांसमोर मेहता साहेबांचं भांड फोडणार असतील. हे बघा, बस आता खूप झालं. या सगळ्या संभावना सांगून मला घाबरू नका तुम्ही. आता जे पण होणार आहे ते थोड्या वेळाने अंजली भाभी आल्यावर कळेल. अरे मला हा समोसे आणि कचोरीचा सुगंध काय येतोय? हा हाती भाऊ, येणारच ना. आपण इतके समोसे कचोरी खाल्ले आहेत, इतके सगळे समोसे कचोरी खाल्ले आहेत, तर मग त्याचा वास डोक्यात गेलाय तुमच्या. ते बाहेर तर येणारच ना. नाही नाही नाही, सुगंध तर मला पण येतोय. आणि मी तुमच्या सोबत नाश्ता करायला नव्हतो आलो. हा, सुगंध तर मला पण येतोय. करेक्ट. ओके बेटा, तुला पण येतोय? एक मिनिट पापा. हो येतोय. याचा अर्थ अंजली भाभी कचोऱ्या आणि समोसे घेऊन येत आहेत. नक्की नक्की त्यांना संशय आला असणार की आपण समोसे आणि कचोऱ्या खायला गेलो होतो म्हणून. ओ तिरी, त्या बाहेरून समोसे आणि कचोऱ्या आणून तुमच्या समोर ठेवतील आणि म्हणतील हेच खायचं होतं ना, खा. खोटे संकल्प नका खाऊ. ए गोल्डन क्रो, तुझ्या काळ्या जिभेला जरा आवर घाल. पोपटलाल चांगलं चांगलं बोल ना. तारक, तुमचं सरप्राईज आलेलं आहे. काय? हे आहे तुमचं सरप्राईज. समोसे, कचोऱ्या आणि गुलाबजाम.